मित्रांनो, आपण शनिवारी टेन्स या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. टेन्स टेन्स म्हणजे काय तर आपण बघितलं आणि त्याचा आपण दुसरा पार्ट आपण आज बघणार आहोत. तो सो लेट अस स्टार्ट. वेलकम टू माय चॅनल रवींद्र गुरुज RVF. टेन्स या अतिशय महत्त्वाच्या आणि टॉपिकला सुरुवात केलेली आहे. आजच्या या दिवशी आपण टेन्स म्हणजे काय तर बघणार आपण आहोत बघितलं की आणि त्याचा आपण दुसरा पार्ट टेन्स काय असतो ते आपण शनिवारी बघितलं. त्याचं पूर्व ज्ञान आपण आता बघूया, म्हणजे थोडक्यात रिव्हिजन आपण करूया शनिवारी काय बघितलं ते. तर मित्रांनो, आपण बघितलं शनिवारी की एकूण कार्ड 3 आहेत आणि प्रत्येक 3 कार्डाचे 4 उपप्रकार पडतात, ते आपण बघितलं. आज आपण सिंपल टेन्स जे आहेत, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण पूर्वज्ञान बघूया अतिशय थोडक्यात. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा येतील, म्हणून त्याच्यावर मी जास्त फोकस करीत आहे. बघा, सब्जेक्ट म्हणजे काय तर कर्ता. कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो, जो क्रिया करणारा असतो तो असतो कर्ता. वर्ब म्हणजे काय तर क्रिया दाखवणारा शब्द, हालचाल दाखवणारा शब्द किंवा स्थिती दाखवणारा शब्द. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय मित्रांनो, तर ज्याच्यावर क्रिया झालेली असते, ज्याच्यावर ॲक्शन झालेली असते, त्याला आपण काय म्हणत असतो? ऑब्जेक्ट. आणि या ऑब्जेक्टची आपण सुद्धा माहिती बघणार आहोत. तर टेन्स म्हणजे काय? अगदी एका शब्दात म्हणायचं असेल तर टेन्स म्हणजे एक वेळ, काळ. टेन्स म्हणजे काळ, काळ म्हणजे वेळ. क्रिया केव्हा घडली हे आपल्याला कशावरून कळतं? तर टेन्सवरून कळतं. आता हे वाक्य आपण शनिवारी बघितलं होतं. पुन्हा एकदा आपण याची रिव्हिजन करणार आहोत एका मिनिटामध्ये. तर राम इट्स मँगो या वाक्यामध्ये एकूण 3 ते 4 शब्द आहेत आणि या प्रत्येक शब्दाचे वेगळं वैशिष्ट्य आहे. पहिला शब्द आहे राम. राम हा शब्द या वाक्यामध्ये क्रिया करणारा आहे, म्हणून तो सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे विषय नाही मित्रांनो, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो क्रिया करतो असा शब्द. इट्स, इट्स म्हणजे खाणे. ईट म्हणजे खाणे, खाण्याची क्रिया दाखवणारा शब्द आहे. ईट हा क्रिया दाखवतो, म्हणजे खाण्याची क्रिया दाखवणारा शब्द आहे, म्हणून तो आहे वर्ब, क्रियापद. आणि खाण्याची क्रिया कशावर झाली? तर खाण्याची क्रिया झाली मँगोवर. म्हणजे रामने काय खाल्लं? तर त्याचे उत्तर येईल आंबा. थोडक्यात सब्जेक्टला, कर्त्याला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे ऑब्जेक्ट असतं. काय खाल्लं? आंबा. व्हॉट डज राम ईट? राम इट्स अ मँगो. तर क्रिया ज्याच्यावर झाली तो शब्द म्हणजे मँगो, म्हणजे तो आहे ऑब्जेक्ट. तर आपण सब्जेक्टला अतिशय शॉर्टमध्ये म्हणतो यस, व्हर्बला अतिशय शॉर्टमध्ये म्हणतो व्ही आणि ऑब्जेक्टला शॉर्टमध्ये म्हणतो ओ. एस फॉर सब्जेक्ट, व्ही फॉर व्हर्ब आणि ओ फॉर ऑब्जेक्ट. तर चला मित्रांनो, बघूया आपण या ठिकाणी क्रियापदाचे एकूण 4 रूपं असतात आणि हे 4 रूपं आपल्याला केव्हा वापरायची असतात, कोणत्या टेन्समध्ये वापरायचे असतात, हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण वाक्यरचना करू शकणार नाहीत. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया V1. V1 म्हणजे काय? वर्ब फर्स्ट फॉर्म. वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे काय? क्रियापदाचे पहिले रूप, की जे साध्या वर्तमान काळात वापरतात. मीन्स सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण त्याला वापरतो. मूळ रूप असतं क्रियापदाचं, बेस फॉर्म. क्रियापदाचे दुसरे रूप हे आपण साध्या भूतकाळात वापरतो. क्रियापदाचे दुसरे रूप आपण वापरतो साध्या भूतकाळात. आता साध्या भूतकाळामध्ये काय असतं मित्रांनो, आपण डी किंवा ईडी लावून त्याचे भूतकाळी रूप तयार करतो. आणि तिसरं रूप असतं क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3. याला V3 म्हणजे पूर्ण काळात वापरतो. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण काळात आपण तो वापरत असतो. म्हणजे कोणताही परफेक्ट टेन्स असेल, कोणत्याही परफेक्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. लक्षात घ्या, कोणताही परफेक्ट असो, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, कोणत्याही परफेक्टमध्ये आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते. आणि क्रियापदाचे चौथे रूप आहे ते म्हणजे ING लावलेले.
ING लावलेली याचा अर्थ की आपण मराठीत म्हणतो तसं इंग्लिशमध्ये असतो ING. उदाहरणार्थ आपल्याला म्हणायचे असेल प्ले म्हणजे खेळतो, खेळते, खेळतात. V1. प्लेड लला लोलीले शेवटी असतो म्हणजे साधा भूतकाळ, त्याला आपण म्हणतो खेळला, खेळली, खेळले. आणि प्लेड हा क्रियापदाचे तिसरे रूप, खेळलेला, खेळलेली, खेळलेले. चौथं रूप घेतलं प्लेइंग म्हणजे खेळत. आता काही शब्दांना ED लावून किंवा D लावून आपण त्याचं भूतकाळी रूप तयार करतो, परंतु काही शब्द असे असतात, काही वर्ब असे असतात की त्याचे तिन्ही रूप हे वेगळे वेगळे असतात. आणि तिन्ही रूप वेगळे वेगळे जेव्हा असतात तेव्हा आपण बघतो की स्पीक म्हणजे बोलतो, बोलते, बोलतात. स्पोक बोलला, बोलली, बोलले. स्पोकन बोललेला, बोललेली, बोललेले. आणि स्पीकिंग म्हणजे बोलत. रीड आणि काही शब्द असे असतात मित्रांनो, काही वर्ब त्याचे तिघं रूप सारखी असतात आणि त्याच्यात सेकंड आणि थर्ड फॉर्मच्या जो असतो त्याच्या उच्चारात फरक असतो. फॉर एक्झाम्पल रीड म्हणजे वाचतो, वाचते, वाचतात. रीडची स्पेलिंग तीच आहे परंतु उच्चार करताना रेड वाचावा लागेल. रेड वाचला, वाचली, वाचले. रेड वाचलेला, वाचलेली, वाचलेले. आणि रीडिंग म्हणजे वाचत. काही वर्ब असे असतात त्याचे तिघांचे रूप सारखे असतात पण काळानुसार ते आपल्याला वेगळे वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल कट कापतो, कापते, कापतात. कट कापला, कापली, कापले. कट कापलेला, कापलेली, कापलेले. तर मित्रांनो आपण हे बेसिक बघत आहोत. सुरुवातीला पूर्वज्ञान बघितलं आणि आता आपण सुरुवात करूया टेन्सला. आणि टेन्सच्या अतिशय पहिला आणि महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सिंपल टेन्स. आपण बघितलं सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे प्रत्येकाचे 4 प्रकार पडतात. त्यापैकी आपण आज बघणार आहोत सिंपल टेन्स. मग सिंपल टेन्स कोणते? त्याच्यात आहे सिंपल प्रेझेंट टेन्स की ज्याच्यात आपण वापरतो क्रियापदाचे पहिले रूप. दुसरा आहे सिंपल पास्ट टेन्स की ज्याच्यात आपण वापरतो क्रियापदाचे दुसरे रूप. तिसरा आहे सिंपल फ्युचर टेन्स. कोणत्याही फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विल हा शब्द येतो. शाल आणि विल असला म्हणजे तो फ्युचर टेन्स असतो असं आपण समजूया. आणि शाल आणि विल नंतर जर V1 वापरला तर तो असतो सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचरमध्ये काय असतं मित्रांनो? नेहमी घडणारी क्रिया. अतिशय सोप्या भाषेत की आपल्याला डेफिनेशन पाठ करण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. फक्त लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्याची टेक्निक लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स वर्तमानात नेहमी घडणारी क्रिया. सिंपल पास्ट टेन्स भूतकाळात नेहमी घडणारी क्रिया किंवा एखादी क्रिया आता झाली. सिंपल फ्युचर टेन्स भविष्यात एखादी क्रिया घडणार किंवा नेहमी घडेल असा दाखवणारा टेन्स म्हणजे सिंपल टेन्स. आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स. अगदी साध्या भाषेत वर्तमानात नेहमी घडणारी क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण दाखवतो. जी क्रिया वर्तमानात नेहमी घडते त्याला आपण काय म्हणतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण या ठिकाणी एक वाक्य बघूया सिंपल प्रेझेंट टेन्सचं. मी इंग्रजी बोलतो. या वाक्याच्या शेवटी तता तोती ते आलेलं आहे बघा मित्रांनो. तता तोती ते आल्यामुळे हे वाक्य डेफिनेटली कोणत्या प्रकाराचे आहे, कोणत्या काळातलं आहे? तर तो काळ आहे सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट का? कारण वाक्याच्या शेवटी तता तोती ते आलं म्हणून. आता या वाक्याची रचना कशी असते? तर या वाक्याची रचना असते मित्रांनो, सुरुवातीला सब्जेक्ट घ्यावा लागतो. हा यस म्हणजे सब्जेक्ट. नंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे आपण त्याला म्हणतो बेस फॉर्म. आणि त्यानंतर आपण घेतो ऑब्जेक्ट. या ठिकाणी पुन्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल मित्रांनो की वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसला तरी चालतो, सब्जेक्ट नसला तरी चालतो, परंतु वर्ब असणं अतिशय आवश्यक आहे. कारण जर वाक्यात वर्ब नसेल
तर वाक्यात जर वर्ब नसेल तर आपलं हे वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. तर सुरुवातीला आपल्याला कर्ता वापरावा लागतो. कर्ता तुम्ही कोणताही घेऊ शकतो. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, राम, श्याम, सीता, गीता, मुलं, मुली, खेळाडू, बॉईज, गर्ल्स, कोणताही तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकतात. आणि सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब वापरावा लागतो. आता या वाक्यामध्ये मी इंग्रजी बोलतो. या वाक्यामध्ये आपण बघतो वाक्याच्या शेवटी त, ता, तो, ती, ते आलेलं आहे. म्हणजे हे वाक्य कोणत्या काळात आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात आहे. मग आता तुम्ही मराठीत विचार करा मित्रांनो, की ज्या ज्या वाक्यामध्ये शेवटी त, ता, तो, ती, ते असं येतं, पण ते त, ता, तो, ती, ते कोणाला असलं पाहिजे? क्रियापदाला. पुन्हा लक्षात घ्या, क्रियापदाला जर ते त, ता, तो, ती, ते असेल तर ते वाक्य असतं सिंपल प्रेझेंट टेन्सचं. मी बोलतो, आम्ही बोलतो या पद्धतीने. आता मी बोलण्याची क्रिया करतो म्हणून तो आय हा सब्जेक्ट आहे. बोलण्याची क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे वर्ब आहे. आणि बोलतो वर्बला त, ता, तो, ती, ते आहे म्हणून V1 वापरला. आणि काय बोललो तर इंग्रजी, म्हणजे ऑब्जेक्ट हा इंग्लिश झाला. मग आपण लक्षात घ्या की सिंपल प्रेझेंट टेन्स हा कुठे वापरतात आणि कसा वापरतात. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात जी क्रिया नेहमी घडते, वर्तमान काळातील सवय किंवा एखादी रीत दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. एखादी रीत, एखादी सवय की जी घटना, जी क्रिया नेहमी घडते, अशी गोष्ट दाखवण्यासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. याला आपण हॅबिच्युअल टेन्स असं सुद्धा म्हणतो. हॅबिच्युअल टेन्स म्हणजे सवय दाखवणारा शब्द. उदाहरणार्थ, मी सकाळी 6 वाजता उठतो. ही नेहमी घडणारी क्रिया आहे आणि उठणे ही क्रियाला तोता तो तिथे आहे म्हणून आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणार. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1, V2, V3, V4 यांच्यापैकी V1 वापरणार म्हणजे क्रियापदाचे वर्ब फर्स्ट फॉर्म वापरणार. मी सकाळी 6 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 6 AM. मी शाळेत जातो. शाळेत जाण्याची क्रिया नेहमीची आहे, रेग्युलर आहे आणि म्हणून नेहमीची क्रिया दाखवणारी, सवय दाखवणारी, रीत दाखवणारी. आणि दुसरी गोष्ट, जाणे ही क्रिया, जातो ही क्रिया आहे आणि त्याला त, ता, तो, ती, ते आहे म्हणून आपल्याला क्रियापदाचे पहिलं रूप वापरावं लागेल. म्हणून सुरुवातीला मी म्हणजे आय, जातो म्हणजे गो, शाळेत म्हणजे टू स्कूल, आय गो टू स्कूल. आम्ही दररोज गृहपाठ करतो. या वाक्यामध्ये करतो हा व्हर्ब आहे आणि व्हर्ब करतो म्हणजे डू. आपण मागे बघितलं होतं शनिवारी की डू, डज, डीड हा प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब दोघं तो काम करतो. या वाक्यामध्ये तो मेन वर्ब म्हणून काम करतोय. आम्ही दररोज गृहपाठ करतो. या वाक्यामध्ये डू म्हणजे करतो हा V1 आहे. सूर्य पूर्वेला उगवतो. आता मित्रांनो, या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काही वाक्य अशी असतात की भौगोलिक सत्य, वैश्विक सत्य जे काही असतील, गणितीय सत्य जे काही असतील ते दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो. 1 and 1 + 1 इज ॲज इक्वल टू 2 किंवा सन रायझेस इन द ईस्ट नेहमी घडणारी क्रिया आहे, वैश्विक आहे, कुठे गेलात तर हे सत्यच आहे. अशी जी काही घटना असतात त्या घटना, त्या क्रिया सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दाखवत असतो. उदाहरणार्थ, वॉटर फ्लोज, पाणी वाहतं. आता हा सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. वरील सर्व क्रिया ह्या दररोज घडतात किंवा नेहमी घडतात, सवय दाखवतात, रीत दाखवतात म्हणून आपण त्यांना म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण वापरला V1. थोडक्यात मराठीमध्ये बोलताना ज्या ज्या वाक्याच्या शेवटी क्रियापदाला, लक्षात घ्या, क्रियापदाला त, ता, तो, ती, ते असे असतील
तर त्याला आपण V1 वापरायचे आणि वाक्य बनवायचं. बोलतो स्पीक, खातो इट. ओके. आता या ठिकाणी आपण एका वर्ब पासून हजारो वाक्य बनवू शकतो. ते कसं बघा. सुरुवातीला आपण काय करू, जे आपले सब्जेक्ट आहेत आय वी यू दे बॉईज, ही शी इट राम, यांच्या आपण 2 गटात आपण विभागणी करूया. सगळ्यात आधी आय वी यू दे बॉईज, ही सर्व प्लुरल आहेत. प्लुरल म्हणजे काय, अनेक वचनी सब्जेक्ट आहेत. यामध्ये आय हा फक्त अपवाद आहे, लक्षात घ्या. आय जर आपण सोडला तर बाकी सर्व अनेक वचनी आहेत. अनेक वचनी करते. दुसरा प्रकार आहे ही शी इट राम श्याम सीता गीता अमर अकबर एंथनी, कोणताही घ्या, सिंग्युलर प्रोनाउन और सिंग्युलर नाउन, कोणताही घ्या. आपण काय केलं, सब्जेक्ट कर्ते जे आहेत त्यांच्या आपण 2 गटात विभागणी केली. पहिला आहे अनेक वचनी, दुसरा आहे एक वचनी. आता आपण बघूया अनेक वचनीला. प्ले या वर्बच्या ऐवजी तुम्ही कोणताही शब्द वापरू शकतात मित्रांनो. शब्द म्हणजे कोणताही वर्ब वापरू शकतात आणि वर्ब वापरताना आपल्याला V1च वापरायचा आहे. आणि वाक्याच्या शेवटी काय अक्षर येतील, तथा तोती ते. उदाहरणार्थ आय प्ले, मी खेळतो. वी प्ले, आम्ही खेळतो. यू प्ले, तू खेळतो किंवा तुम्ही खेळतात. दे प्ले, ते खेळतात. बॉईज प्ले, मुलं खेळतात. आता तुम्हाला दिसेल की प्लेच्या पुढे डॉट 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 केलेलं आहे. प्लेच्या पुढे मराठी वाक्यामध्ये तुम्ही जेही शब्द वापरणार ते तुम्ही प्लेच्या पुढे वापरा. पण इंग्लिश वाक्य बनवताना सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट वापरावा लागेल, वर्ब वापरावा लागेल, म्हणजे प्ले, प्लेच्या जागेवर कोणताही वर्ब, आणि त्याच्या पुढे तुम्हाला जे काय वापरायचे असेल ते वापरू शकतात. उदाहरणार्थ मी दररोज क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे, प्लेच्या पुढे मी वापरला. आम्ही क्रिकेट खेळतो. वी प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट, प्लेच्या पुढे वापरला. दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतात. बॉईज प्ले क्रिकेट, मुलं क्रिकेट खेळतात. ओके. क्रिकेटच्या पुढे आपण पुढे वापरू शकतो. किती शब्द वापरता येतील आपल्याला. मी दररोज मैदानावर क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड, किंवा आय प्ले क्रिकेट एव्हरी डे ऑन ग्राउंड. वी प्ले क्रिकेट एव्हरी डे ऑन ग्राउंड, आम्ही दररोज ग्राउंडवर क्रिकेट खेळतो. तू दररोज ग्राउंडवर क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट एव्हरी डे ऑन ग्राउंड. ते ग्राउंडवर दररोज क्रिकेट खेळतात. दे प्ले क्रिकेट ऑन ग्राउंड, किंवा दे प्ले क्रिकेट एव्हरी डे ऑन ग्राउंड. मुलं दररोज ग्राउंडवर क्रिकेट खेळतात. बॉईज प्ले क्रिकेट एव्हरी डे ऑन ग्राउंड. थोडक्यात प्ले नंतर तुम्ही कितीही मोठं वाक्य बनवू शकतात, ते आपल्यावर आहे. मी दररोज माझ्या मित्रांबरोबर सकाळी 6 वाजता क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे विथ माय फ्रेंड्स ॲट 6 AM. पण सुरुवातीला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आलं पाहिजे. त्याच्या पुढे तुम्ही कितीही वाक्य वाढवू शकतात. आय वी यू दे अनेक वचनी आहेत, आणि अनेक वचनी असल्यामुळे आपण काय केलं, या ठिकाणी फक्त प्ले वापरला. आता पुढे लक्षात घ्या. पुढचा जो प्रकार आहे ही शी इट आणि राम, हे सर्व कर्ते जे आहेत, ही सर्व कर्ते आहेत सिंग्युलर सब्जेक्ट. सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे काय करणार आपण, व्हर्बला येस लावणार. आपण बघा मागच्या तासाला म्हणजेच शनिवारी आपण बघितलं होतं, अनेक वचनी जर कर्ते असतील, स्पेशली नाऊन, त्यांना यस एस आय एस लावतो. जसं बॉय एक वचन, बॉईज अनेक वचन, गर्ल एक वचन, गर्ल्स अनेक वचन, स्टुडंट एक वचन, स्टुडंट्स अनेक वचन. म्हणजे अनेक वचनी जे कर्ते असतात
नाऊन कॉमन नाऊन असतं त्याला आपण यस इयस आय ई यस लावतो. आणि एकवचन क्रियापदाला दोघे विरुद्ध आहेत लक्षात घ्या मित्रांनो. आणि मी बरोबर असा सिम्बॉल केला होता मागच्या तासाला की एकवचन क्रियापद असेल त्याला यस इयस आय ई यस आपण लावतो. अनेकवचनी सब्जेक्टला यस इयस आय एस आणि एकवचन क्रियापदाला यस इयस आय ई यस ला आपण लावतो. आणि हेच आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी ही शी इट हे एकवचने आहेत म्हणून क्रियापदाला आपण यस लावला आहे. एकवचनी क्रियापदाला एकवचनी वर्ब, अनेकवचनी क्रियापदाला अनेकवचनी सब्जेक्टला अनेकवचनी वर्ब, एकवचनी सब्जेक्टला एकवचनी वर्ब. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मध्ये आपण शिकलोत, आठवतो तुम्हाला? एकवचनी सब्जेक्ट असेल सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. या वाक्यामध्ये ही एकवचन आहे शी, एकवचन आहे इट, एकवचन आहे राम, एकवचन आहे. आणि आपल्या ओरिजिनल भाषेत आपण त्यांना म्हटलं तर ही शी इट थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आहेत. राम श्याम सीता गीता रीता अमर अकबर अंथनी हे थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आहे. म्हणजे सिंग्युलर नाऊन आणि प्रोनाऊन आहे म्हणून आपण क्रियापदाला यस इयस आय ई यस आपण नियमानुसार लावतो. जसं तो खेळतो ही प्लेज, ती खेळते शी प्लेज, ते खेळतं इट प्लेज, राम खेळतो राम प्लेज. इथं सुद्धा मित्रांनो आपण प्लेजच्या पुढे किती मोठं वाक्य बनवू शकतो. तो क्रिकेट खेळतो ही प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते शी प्लेज क्रिकेट, ते क्रिकेट खेळतं इट प्लेज क्रिकेट, राम क्रिकेट खेळतो राम प्लेज क्रिकेट, धोनी क्रिकेट खेळतो धोनी प्लेज क्रिकेट. आता मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की प्ले या वर्बच्या ऐवजी तुम्ही कोणताही वर्ब वापरू शकतात आणि हजारो वाक्य बनवू शकतात. हे तुम्ही मनातल्या मनात जेवढे वाक्य रचना बनवणार किंवा लिहिणार तेवढा तुमचा सराव होईल. जेवढा तुमचा सराव, एकदा आपल्या मेंदूला सराव झाला की आपण विचार न करता अशी अनेक वाक्य बनवू शकतो मित्रांनो. तर लक्षात घ्या आपल्याला ही पहिली पायरी आहे. जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर ही पहिली पायरी तुम्हाला शिकावीच लागेल. प्लेच्या जागेवर आपण दुसरा एखादा शब्द वापरूया. चला, मी बोलतो आय स्पीक, आम्ही बोलतो वी स्पीक, तू बोलतो यू स्पीक, ते बोलतात दे स्पीक, मुलं बोलतात दे बॉईज स्पीक. आता आपल्या मेंदूला अशी सवय झाली पाहिजे की एक वचन करता असेल तर त्याला आपण वर्बच्या फर्स्ट फॉर्म वापरतो, अनेक वचन करते असतील त्याला सुद्धा आपण वर्बच्या फर्स्ट फॉर्म वापरत आहे. परंतु एकवचनी वर्ब फॉर्म वापरताना आपण यस इयस इयस आय एस लावतो. उदाहरणार्थ तो बोलतो ही स्पीक्स, ती बोलते शी स्पीक्स, ते बोलतो इट स्पीक्स, राम बोलतो राम स्पीक्स. मी येतो आय कम, आम्ही येतो वी कम, तू येतो यू कम, ते येतात दे कम, मुलं येतात बॉईज कम. तो येतो ही कम्स, ती येते शी कम्स, ते येतात ते येतं इट कम्स, राम येतो राम कम्स. हा यस लावलेला आहे बघा मित्रांनो मराठीमध्ये. तर या ठिकाणी आपल्याला एक असं म्हणता येईल आपल्या जुगाड भाषेमध्ये की अनेक वेळा आपण मराठीत बोलताना तो येतोस, बोलतोस, खेळतोस, मराठीच्या याच्यात स लावतो बघा आपण, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी यस लावलेला आहे. तो बोलतोस ही स्पीक्स, ती बोलतेस शी स्पीक्स, ते बोलते इट स्पीक्स, राम बोलतोस राम स्पीक्स. ही झाली साधी वाक्य. साधी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता आपण बघणार आहोत नकारार्थी वाक्य कसं तयार करायचं ते. मित्रांनो, नकारार्थी वाक्य तयार करताना आपल्याला नॉट वापरावा लागतो. आणि नॉट वापरताना आपण काय करतो की नॉट कुठेही वापरता येत नाही, तर नॉट हा हेल्पिंग वर्ब नंतरच वापरता येतो.
नकारार्थी कोणतंही नकारार्थी वाक्य करायचे असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावा लागतो. हेल्पिंग वर्ब कोणते तर आपण शनिवारी बघितलेत. एमिजर वॉज वेअर, एमिजर वॉज वेअर, डू डज डीड, हॅव हॅज हॅड, कॅन कुड मे माइट, हॅव हॅज हॅड किंवा मस्ट किंवा टू बी, टू डू आणि टू हॅव ही रूप आपल्याला वापरावी लागतात. आणि मॉडेल ऑक्झिलरीचे सुद्धा आपण वापरू शकतो. तर सगळ्यात आधी आपण दोन प्रकार केलेले आहेत, आय वी यू दे आणि दुसरा आहे ही शी इट यांच्या. तर पहिला प्रकार आपण बघूया नकारार्थी वाक्य कसं तयार करतो ते. आय वी यू दे, ही शी इट, राम श्याम सीता गीता. ओके, आय वी यू दे आणि ही शी इट यात आपण बघतो की मी खेळत नाही म्हणजे आय डू नॉट प्ले. आता या वाक्यामध्ये आपण डू नॉट वापरला, आपल्याला नॉट हा शब्द ऍड करायचा आहे. नॉट म्हणजे नाही, नॉट हा म्हणजे नाही दाखवण्यासाठी आपण तो शब्द वापरलेला आहे. आणि तो नॉट हा शब्द आपल्याला नाही असं दर्शवतोय, पण नॉट हा शब्द कुठेही एकटा वापरता येत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावा लागतो. आणि आपण बघितलं की आय प्ले, वी प्ले, यू प्ले या वाक्यांमध्ये, अशा वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब तर नाहीये. मग ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो त्या वाक्यामध्ये आपल्याला नियमानुसार डू, डज आणि डीड वापरावा लागतो. त्यापैकी डू आणि डज हे वर्तमान काळात आणि डीड हे भूतकाळात वापरतो. आता हा अतिशय सोपा आणि साधा नियम आहे, परंतु ग्रामरच्या कोणतेही अनेक असे जे काही टॉपिक्स आहेत की त्यामध्ये हा नियम आपल्याला वापरावाच लागतो. अनेक असे ग्रामरचे टॉपिक्स आहेत की त्या ठिकाणी हा रूल आपल्याला, हा नियम आपल्याला वापरावा लागतो. म्हणून अतिशय साधा सिंपल नियम आहे, परंतु महत्वाचा आहे. वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला डू, डज, डीड वापरावा लागतो. सिंपल. मग वर्तमान काळात आपण वापरतो डू आणि डज आणि भूतकाळात वापरतो डीड. त्यामध्येही अतिशय सोपं. आय वी यू दे असेल तर त्यांना डू वापरतो. ही शी इट एक वचन सब्जेक्ट असेल तर आपण त्यांना वापरतो डज. उदाहरणार्थ आपण बघूया, मी खेळत नाही, आय डू नॉट प्ले. आम्ही खेळत नाही, वी डू नॉट प्ले. तू खेळत नाही, यू डू नॉट प्ले. मुलं खेळत नाही, बॉईज डू नॉट प्ले. हा, पुढे आपण बघूया, तो खेळत नाही. आता या ठिकाणी आपण काय करणार, ही शी इट राम श्याम सीता गीता यांच्यासाठी आपण डज नॉट वापरणार. मग तो खेळत नाही, ही डज नॉट प्ले. ती खेळत नाही, शी डज नॉट प्ले. ते खेळत नाही, इट डज नॉट प्ले. राम खेळत नाही, राम डज नॉट प्ले. आता या वाक्यामध्ये आपण काय करणार की प्लेच्या जागेवर दुसरा शब्द वापरू शकतो, म्हणजे दुसरा वर्ब वापरू शकतो. तो कसा, मी बोलत नाही, आय डू नॉट स्पीक. आम्ही बोलत नाही, वी डू नॉट स्पीक. तू बोलत नाही, यू डू नॉट स्पीक. ते बोलत नाहीत, दे डू नॉट स्पीक. मुलं बोलत नाहीत, बॉईज डू नॉट स्पीक. आता ही शी इट
हे जर असतील तर आपण त्यांना डज वापरतो. तो बोलत नाही, ही डज नॉट स्पीक. ती बोलत नाही, शी डज नॉट स्पीक. इट डज नॉट स्पीक म्हणजे ते बोलत नाही. राम बोलत नाही, राम डज नॉट स्पीक. तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. आता पुढे जर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचे असेल, प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपण काय करतो? प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपण वाक्याच्या सुरुवातीला डू डज डीड वापरतो. आता या वाक्यांमध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टमध्ये हेल्पिंग वर्ब नसतो म्हणून आपण डू आणि डज वापरतो, परंतु तो वाक्याच्या सुरुवातीला. प्रश्नाचे पण दोन प्रकार असतात इंग्रजीमध्ये. एक प्रश्न असतो येस ऑर नो क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन, आणि दुसरा असतो डबल-एच क्वेश्चन. ज्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही एवढीच असतात त्यांना आपण म्हणतो वर्बल क्वेश्चन. तर आपण वर्बल क्वेश्चन बघूया. येस ऑर नो क्वेश्चन हा बघूया. येस ऑर नो क्वेश्चन बघताना आपण बघतो की याचे उत्तर येस किंवा नो अशी येतात. उदाहरणार्थ जर मला असं म्हणायचं असेल, मी क्रिकेट खेळतो का? डू आय प्ले क्रिकेट? आम्ही खेळतो का? डू वी प्ले? तू खेळतो का? डू यू प्ले? ते खेळतात का? डू दे प्ले? मुलं खेळतात का? डू बॉईज प्ले? या पद्धतीने प्लेच्या जागेवर आपण कोणताही दुसरा वर्ब वापरू शकतो मित्रांनो. डू आय स्पीक मी बोलतो का? डू वी स्पीक आम्ही बोलतो का? डू यू स्पीक तू बोलतो का? डू दे स्पीक ते बोलतात का? डू बॉईज स्पीक मुलं बोलतात का? या पद्धतीने. आता ही शी इट राम श्याम सीता गीता अमर अकबर अँथनी एकवचनी सिंग्युलर, एकवचनी नाउन, एकवचनी सब्जेक्ट असतील तर आपण त्यांना वापरतो डज या पद्धतीने. तो बोलतो का? डज ही स्पीक? तो खेळतो का? डज ही प्ले? ती खेळते का? डज शी प्ले? ते खेळतं का? डज इट प्ले? राम खेळतो का? डज राम प्ले? इंग्रजीमध्ये दुसरा प्रकारचा जो प्रश्न असतो की जो अतिशय महत्वाचा असतो आणि तो म्हणजे डब्ल्यू-एच क्वेश्चन. डब्ल्यू-एच क्वेश्चन काय असतो मित्रांनो, की ज्या वाक्यामध्ये डब्ल्यू-एच म्हणजे व्हॉट, वेन, वेअर, हाऊ यांनी जे प्रश्नांची सुरुवात होते त्यांना आपण म्हणतो डब्ल्यू-एच क्वेश्चन. मग डब्ल्यू-एच क्वेश्चनची जी काही रचना असते त्याच्या सुरुवातीला आपण काय केलं, व्हर्बल क्वेश्चन डू आणि डज वाक्याच्या सुरुवातीला वापरलेला आहे. त्याच्या पुढे फक्त आपल्याला व्हॉट, वेन, वेअर, वाय, हाऊ जो काही आपल्याला प्रश्नार्थक शब्द वापरायचा असेल, डब्ल्यू-एच इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आपण त्याला म्हणतो, तो वापरायचा असेल तो वापरायचा आणि पुढे वाक्य बनवायचे. उदाहरणार्थ आय वी ला डू वापरणार, ही शीट नाऊनला डज वापरणार. मी काय खेळतो? व्हॉट डू आय प्ले? आम्ही काय खेळतो? व्हॉट डू वी प्ले? तू काय खेळतो? व्हॉट डू यू प्ले? ते काय खेळतात? व्हॉट डू दे प्ले? मुलं काय खेळतात? व्हॉट डू बॉईज प्ले? या पद्धतीने. तो काय खेळतो? व्हॉट डज ही प्ले? ती काय खेळते? व्हॉट डज शी प्ले? ते काय खेळतं? व्हॉट डज इट प्ले? पुढे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी प्लेच्या ऐवजी आपण दुसरा कोणताही शब्द वापरू शकतो. ईट वापरू शकतो, स्पीक वापरू शकतो, कम, गो कोणताही शब्द आपण वापरू शकतो. मी काय खातो? व्हॉट डू आय ईट? आम्ही काय खातो? व्हॉट डू वी ईट? तू काय खातो? व्हॉट डू यू ईट? ते काय खातात? व्हॉट डू दे ईट? मी फक्त प्लेच्या जागी कोणताही एखादा वर्ब वापरतोय. ते काय खातात? व्हॉट डू दे ईट? मुलं काय खातात? व्हॉट डू बॉईज ईट? तो काय खातो? व्हॉट डज ही ईट? ती काय खाते? व्हॉट डज शी ईट? ते काय खातं? व्हॉट डज इट ईट? राम काय खातो? व्हॉट डज राम ईट? या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. पुढे जर आपण बघितलं मित्रांनो,
आपल्या लक्षात येईल की वॉटच्या जागी आपण कोणताही इंट्रोगेटिव्ह प्रॉनाउन वापरू शकतो. उदाहरणार्थ वेन डू आय प्ले, मी केव्हा खेळतो. वेन डू वी प्ले, आम्ही केव्हा खेळतो. वेन डू यू प्ले, तू केव्हा खेळतो. वेन डू दे प्ले, ते केव्हा खेळतात. वेन डू बॉईज प्ले, मुलं केव्हा खेळतात. वेन डज ही प्ले, तो केव्हा खेळतो. वेन डज शी प्ले, ती केव्हा खेळते. वेन डज इट प्ले, ते केव्हा खेळतं. वेन डज राम प्ले, राम केव्हा खेळतो. वॉटच्या ऐवजी आपण वेन वापरला. वेनच्या जागी आपण वेअर पण वापरू शकतो. वेअर डू आय प्ले, मी कुठे खेळतो. वेअर डू वी प्ले, आम्ही कुठे खेळतो. वेअर डू यू प्ले, तू कुठे खेळतो. वेअर डू दे प्ले, ते कुठे खेळतात. वेअर डू बॉईज प्ले, मुलं कुठे खेळतात. वॉटच्या जागी आपण वेन वापरला, तर वेअर वापरतोय की नाही. वेअर डज ही प्ले, तो कुठे खेळतो. वेअर डज शी प्ले, ती कुठे खेळते. वेअर डज इट प्ले, राम ते कुठे खेळतं. वेअर डज राम प्ले, राम कुठे खेळतो. वॉट, वेन, वेअर. हाऊ पण वापरू शकतो. हाऊ डू आय प्ले, मी कसा खेळतो. हाऊ डू वी प्ले, आम्ही कशी खेळतो. हाऊ डू यू प्ले, तू कसा खेळतो. हाऊ डू बॉईज प्ले, मुलं कशी खेळतात. हाऊ डज ही प्ले, तो कसा खेळतो. हाऊ डज शी प्ले, ती कशी खेळते. हाऊ डज इट प्ले, ते कसं खेळतं. हाऊ डज राम प्ले, राम कसा खेळतो. या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. मित्रांनो, आपण व्हॉट, वेन, वेअर कोणताही इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन वापरू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या वर्ब वापरू शकतो. कोणत्याही वर्ब वापरू शकतो आणि असे हजारो वाक्य बनवू शकतो. जोपर्यंत आपण अशी वाक्य बनवत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी समजून घेणं शक्य नाही. लक्षात घ्या मित्रांनो. आता जर आपण लक्षात घेतलं तर एक वाक्य आपण बघितलं, आय प्ले, मी खेळतो. आय डू नॉट प्ले, मी खेळत नाही. डू आय प्ले, मी खेळतो का. व्हॉट डू आय प्ले, मी काय खेळतो. एकाच वाक्याचे आपण 4 वाक्य बनवलेत आणि सगळ्या कर्त्यांचे वाक्य बनवलेत. आणखी चार वाक्य बनतील. आणखी वॉटचे वाक्य बनवले, वेअरचे वाक्य बनवले, हाऊचे वाक्य बनवलेत. असे हजारो वाक्य बनवू शकतो. प्लेच्या जागेवर दुसरा वर्ब घेतला, हजारो वाक्य बनवू शकतो, लाखो वाक्य बनवू शकतो. आणि इंग्रजी बोलण्यासाठी वाक्यांचीच गरज आहे. वाक्य जर तुम्हाला बनवता आले तर तुम्ही सहज यू कॅन स्पीक इझिली. सो दिस इज द बेसिक ऑफ अवर इंग्लिश. आता पुढचा जो आपण काळ आहे तो बघूया, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असतं मित्रांनो, भूतकाळामध्ये नेहमी घडणारी क्रिया, भूतकाळात नेहमी घडणारी क्रिया दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. मग सिंपल पास्ट टेन्स वापरताना काय करतो आपण बघा. सिंपल पास्ट टेन्स वापरताना आपण बघतो की आपल्याला वाक्याच्या शेवटी ल ला लो लिले असे शब्द आलेले असतात आणि भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असते. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो. जसं सिंपल प्रेझेंट मध्ये आपण वापरलं, सिंपल प्रेझेंट मध्ये V1 वापरला. सिंपल पास्ट मध्ये वापरणार V2 म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप. वाक्याच्या शेवटी मराठीमध्ये येतं ल ला लो लिले म्हणजे मी इंग्रजी बोलतो, सिंपल प्रेझेंट. मी इंग्रजी बोललो, सिंपल पास्ट. आणि स्पीकच्या भूतकाळ आपण वापरला स्पोक. या ठिकाणी आपण बघू शकतो, मी सकाळी 6 वाजता उठलो म्हणजे क्रिया झाली. मी शाळेत गेलो म्हणजे क्रिया झाली. आम्ही दररोज गृहपाठ करायचो म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया घडायची. म्हणजे आय वोक अप ॲट 6 AM, आय वेंट टू स्कूल, वी डीड होमवर्क एव्हरी डे. या सर्व वाक्यांमध्ये क्रिया दररोज घडायच्यात किंवा क्रिया घडलेली आहे असं आपल्याला दिसतं. वाक्यरचना कशी करायची, अगदी सोपं आहे मित्रांनो. कारण प्रत्येक वर्बला, प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला V2च वापरायचा आहे. तो एकवचन असो की अनेक वचन असो. उदाहरणार्थ मी खेळलो, आय प्लेड. आम्ही खेळलो, वी प्लेड. ते खेळले, दे प्लेड. मुलं खेळलेत, बॉईज प्लेड. तो खेळला,
ही प्लेड. ती खेळली, शी प्लेड. ते खेळलं, राम प्लेड. राम प्लेड, राम खेळला. आता या वाक्यामध्ये आपण प्लेडच्या जागी आपण दुसरा वर्ब वापरू शकतो. स्पीक, V1, स्पोक, V2. मी बोललो, आय स्पोक. आम्ही बोललो, वी स्पोक. तू बोलला, यू स्पोक. दे स्पोक, ते बोलले. मुलं बोलले, बॉईज स्पोक. तो बोलला, ही स्पोक. ती बोलली, शी स्पोक. ते बोललं, इट स्पोक. राम बोलला, राम स्पोक. जसं आपण नकारार्थी वाक्य तयार करताना डू नॉट आणि डज नॉट वापरला, अगदी त्याच पद्धतीने या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो, म्हणून भूतकाळात आपण डीड वापरणार आणि क्रियापदाचे पहिले रूप. म्हणजे मी खेळलो नाही, आय डिड नॉट प्ले. आम्ही खेळलो नाही, वी डिड नॉट प्ले. ते खेळले नाही, दे डिड नॉट प्ले. मुलं खेळले नाहीत, बॉईज डू नॉट प्ले. तो खेळला नाही, ही डज नॉट प्ले. ही डिड नॉट प्ले. ती खेळली नाही, शी डिड नॉट प्ले. ते खेळलं नाही, इट डिड नॉट प्ले. राम खेळला नाही, राम डिड नॉट प्ले. जर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचे असेल तर सुरुवातीला फक्त डीड वापरावं लागेल, जसं आपण डू आणि डज वाक्याच्या सुरुवातीला वापरला होता. अगदी त्याच पद्धतीने आम्ही खेळलो का, मी खेळलो का. मी खेळलो का, डीड आय प्ले. आम्ही खेळलो का, डीड वी प्ले. तू खेळला का, डीड यू प्ले. ते खेळले का, डीड दे प्ले. मुलं खेळले का, डीड बॉईज प्ले. तो खेळला का, डीड ही प्ले. ती खेळली का, डीड शी प्ले. ते खेळलं का, डीड शी प्ले, डीड इट प्ले. राम खेळला का, डीड राम प्ले. या पद्धतीने प्लेच्या जागेवर आपण दुसरा कोणताही शब्द वापरू शकतो. राईट, लिहितो. रोट, लिहिला. मी लिहिले, आय रोट. मी लिहिले का, डीड आय राईट. आम्ही लिहिले का, डीड वी राईट. तू लिहिले का, डीड यू राईट. त्यांनी लिहिले का, डीड दे राईट. मुलांनी लिहिले का, डीड बॉईज राईट. त्याने लिहिले का, डीड ही राईट. तिने लिहिले का, डीड शी राईट. रामने लिहिले का, डीड राम राईट. या पद्धतीने या प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही, येस ऑर नो अशी येतात, म्हणून आपण वर्बल क्वेश्चन, येस ऑर नो क्वेश्चन असं त्यांना म्हणतो. पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे WH सेंटेन्स. WH चे वाक्य बनवताना आपण काय करतो, वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द वापरतो, त्यानंतर डीड वापरतो आणि आपल्या नियमानुसार सब्जेक्ट आणि वर्ब. मी काय खेळलो, व्हॉट डीड आय प्ले. आम्ही काय खेळलो, व्हॉट डीड वी प्ले. तू काय खेळला, व्हॉट डीड यू प्ले. मुलं काय खेळले, व्हॉट डीड बॉईज प्ले. तो काय खेळला, व्हॉट डीड ही प्ले. ती काय खेळली, व्हॉट डीड शी प्ले. राम काय खेळला, व्हॉट डीड राम प्ले. व्हॉटच्या जागेवर आपण दुसरा इंट्रोगेटिव्ह वर्ब वापरू शकतो, हाऊ, वेन, वेअर, कोणताही शब्द आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ, मी कसा खेळलो, हाऊ डीड आय प्ले. आम्ही कसे खेळलो, हाऊ डीड वी प्ले. तू कसा खेळला, हाऊ डीड यू प्ले. ते कसे खेळलेत, हाऊ डीड दे प्ले. मुलं कसे खेळलेत, हाऊ डीड बॉईज प्ले. तो कसा खेळला, हाऊ डीड ही प्ले. ते कशी खेळली, हाऊ डीड शी प्ले. ते कसं खेळलं, हाऊ डीड इट प्ले. राम कसा खेळला, हाऊ डीड राम प्ले. थोडक्यात आपण या ठिकाणी बघू शकतो की वाक्यामध्ये सुरुवातीला आपण WH इंट्रोगेटिव्ह वर्ड वापरला, नंतर हेल्पिंग वर्ब वापरला, सब्जेक्ट वापरला आणि
व वापरला. प्लेच्या जागेवर आपण दुसरा व वापरू शकतो. असंख्य वाक्य आपण बनवू शकतो. फ्युचर टेन्स, भविष्यात एखादी क्रिया घडणार असा टेन्स दाखवण्यासाठी आपण फ्युचर टेन्स वापरतो. कोणत्याही फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विल वापरला जातो. शाल आणि विल असेल म्हणजे फ्युचर टेन्स असतो. फ्युचर टेन्स असेल म्हणजे शाल आणि विल असतो. मी बोलतो, आय स्पीक. मी बोललो, आय स्पोक. मी बोलणार, आय शाल स्पीक. या वाक्यामध्ये आपण काय करतो, सब्जेक्ट आणि वर्ब नंतर, सब्जेक्ट नंतर आपण शाल आणि विल वापरतो आणि V1 वापरतो. तुमच्या मनात प्रश्न येईल की शाल कुठे आणि विल कुठे. अगदी साधा आहे. आय आणि वी असेल तर शाल वापरतो आणि इतर सगळ्या कर्त्यांसाठी आपण विल वापरतो. भविष्यात एखादी क्रिया घडणार असं दाखवण्यासाठी आपण शाल आणि विल वापरतो. उदाहरणार्थ, मी 6 वाजता उठणार, आय शाल वेक अप ॲट 6 AM. मी शाळेत जाणार, आय शाल गो टू स्कूल. आम्ही दररोज गृहपाठ करणार, वी विल डू और वी शाल डू होमवर्क एव्हरी डे. वरील सर्व क्रिया घडणार म्हणून आपण शाल आणि विल वापरलेत. आय आणि वी यांच्यासाठी आपण शाल वापरतो, बाकी सगळ्यांसाठी आपण विल वापरतो. उदाहरणार्थ, आपण बोलू शकतो, मी खेळणार, आय शाल प्ले. आम्ही खेळणार, वी शाल प्ले. तू खेळणार, यू विल प्ले. ते खेळणार, दे विल प्ले. मुलं खेळणार, बॉयज विल प्ले. तो खेळणार, ही विल प्ले. ती खेळणार, शी विल प्ले. ते खेळणार, इट विल प्ले. राम खेळणार, राम विल प्ले. वाक्याच्या शेवटी असेल, असे, नसणार असे शब्द येतात. जर आपल्याला नकारार्थी वाक्य करायचे असेल तर अगदी सोपं आहे. या वाक्यामध्ये शाल आणि विल हेल्पिंग वर्ब आहे म्हणून त्यानंतर फक्त नॉट वापरला. शाल नॉट, विल नॉट. असणार नाही, नार नाही या अर्थाने. मी खेळणार नाही, आय शाल नॉट प्ले. आम्ही खेळणार नाही, वी शाल नॉट प्ले. तू खेळणार नाही, यू विल नॉट प्ले. ते खेळणार नाहीत, ते खेळणार नाही त्यासाठी काय येईल, दे विल नॉट प्ले. मुलं खेळणार नाहीत, बॉईज विल नॉट प्ले. तो खेळणार नाही, ही विल नॉट प्ले. ती खेळणार नाही, शी विल नॉट प्ले. ते खेळणार नाही, इट विल नॉट प्ले. राम खेळणार नाही, राम विल नॉट प्ले. प्रश्नार्थक वाक्य बनवायचे असेल, अगदी सोपं. शाल आणि विल वाक्याच्या सुरुवातीला वापरायचे. प्रश्नार्थक वाक्य तयार. मी खेळणार का, शाल आय प्ले. आम्ही खेळणार का, शाल वी प्ले. तू खेळणार का, विल यू प्ले. ते खेळणार का, विल दे प्ले. मुलं खेळणार का, विल बॉईज प्ले. तो खेळणार का, विल ही प्ले. ती खेळणार का, विल शी प्ले. ते खेळणार का, विल इट प्ले. राम खेळणार का, विल राम प्ले. या पद्धतीने प्लेच्या जागेवर आपण कोणताही शब्द वापरू शकतो. स्पीक वापरू शकतो, कम वापरू शकतो. समजा आपण कम वापरला. शाल आय कम, मी येणार का. शाल वी कम, आम्ही येणार का. विल यू कम, तो येणार का. विल दे कम, ते येणार का. विल बॉईज कम, मुलं येणार का. विल ही कम, तो येणार का. विल शी कम, ती येणार का. विल इट कम, ते येणार का. विल राम कम, राम येणार का. या पद्धतीने अगदी शाल विलच्या सुरुवातीला आपण WH इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन वापरला तर आपण WHच्या प्रश्न आपण तयार करू शकतो. उदाहरणार्थ, व्हेअर वापरला, व्हॉटच्या ऐवजी आपण व्हेअर वापरला, व्हेन वापरला, हाऊ वापरला, कोणताही वापरू शकतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी व्हॉट वापरतोय. व्हॉट शाल आय प्ले, मी काय खेळणार. व्हॉट शाल वी प्ले, आम्ही काय खेळणार. व्हॉट विल यू प्ले, तू काय खेळणार. व्हॉट विल दे प्ले, ते काय खेळणार. व्हॉट विल ही प्ले, तो काय खेळणार. व्हॉट विल शी प्ले, ती काय खेळणार. व्हॉट विल इट प्ले, ते काय खेळणार. आणि व्हॉट विल राम प्ले, राम काय खेळणार.
वॉटच्या जागेवर आपण दुसरा एखादा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन वापरू शकतो. हाऊ शाल आय प्ले, मी कसा खेळणार. हाऊ शाल वी प्ले, आम्ही कशी खेळणार. हाऊ विल यू प्ले, तू कसा खेळणार. हाऊ विल दे प्ले, ते कसे खेळणार. हाऊ विल बॉईज प्ले, मुलं कशी खेळणार. हाऊ विल ही प्ले, तो कसा खेळणार. हाऊ विल शी प्ले, ती कशी खेळणार. हाऊ विल इट प्ले, ते कसं खेळणार. हाऊ विल राम प्ले, राम कसा खेळणार. आपल्या लक्षात येत आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं या ठिकाणी एकूण 3 काळ बघितले. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. सिंपल प्रेझेंटमध्ये आपण साधं वाक्य कसं बनवायचं, नकारार्थी वाक्य कसं बनवायचं, येस ऑर नो क्वेश्चनचे वाक्य कसं बनवायचे आणि WH क्वेश्चनचे वाक्य कसे बनवले, असे 4 प्रकार बघितलेत. सिंपल पास्ट टेन्समध्ये साधं वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स आणि येस ऑर नो क्वेश्चन आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, असे 4 प्रकार बघितलेत. सिंपल फ्युचरमध्ये सुद्धा आपण असे 4 प्रकार बघितलेत. प्रत्येक प्रकारच्या वाक्यांमध्ये जर आपण प्लेच्या जागेवर दुसरा वर्ब वापरला, आय वी यू दे वेगळी वेगळी सब्जेक्ट वापरलेत, व्हॉट वेन वेअरच्या जागी दुसरा एखादा इंट्रोगेटिव्ह वर्ब इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन वापरला, तर आपण हजारो लाखो वाक्य बनवू शकतो. अशी ही साध्या काळातली वाक्य आपण बघितलेत. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपण आज फक्त सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर बघितलेत. म्हणजे प्रत्येक काळ हा सिंपल होता. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम